मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हो. मी प्रिया आपल्यासारखेच आमचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आलेच सकाळचे 6:30 आणि माझ्या अंगणात झाडू वगैरे मारून झालेलं, रांगोळी पण काढून झालेली आहे. आणि मी आता घेते चहा. तर म्हटलं चहा घ्यायच्या आधी ब्लॉग स्टार्ट करते. आणि इशू झोपलेली, आई गेल्या मंदिरात. आता आई 6 वाजता निघून गेल्या होत्या मंदिरात. जेव्हा मी अंगणात रांगोळीच काढत होते तेव्हा गेले आई. आणि काल मी ब्लॉग शूट केला आणि झालं काय, संक्रांतीच्या दुपारपासून मला बरं नव्हतं. पण त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे कळच्या दिवशी मला अजून जास्तच बरं नाही, म्हणजे आजारी खूप पडली होती मी. माझ्याकडून उठलं पण जायचं नाही, म्हणून मी काल ब्लॉग घेतला असते. आणि काल जो ब्लॉग मी अपलोड केला तो होता ईशा बड्डेचा ब्लॉग. तो म्हणजे 9 सप्टेंबर 2024चा तो अपलोड केला. तर म्हटलं तो तरी अपलोड करून देते. आणि खूप छान कमेंट पण आले त्याला, तर थँक्यू सगळ्यांचे. आणि चला आता काल खूप शेअर करण्यासारखं होतं ब्लॉगमध्ये, पण मला अजिबात म्हणजे उठलंच जायचं नाही, म्हणून मी मोबाईल कुठं घेऊ आणि ब्लॉग कुठं शूट करू. तर म्हणून मी ब्लॉग वगैरे काही शूटच केलं नाही. आणि अजून पण म्हणजे बरं नाही तसं, तुम्ही माझ्या आवाजावरून तर ओळखलंच असेल. पण मी म्हटलं थोडीशी मी पण आता फ्रेश होते आणि ब्लॉग वगैरे स्टार्ट करते, नाहीतर अजून जास्तच त्रास होईल. आणि आता म्हणजे नॉर्मल म्हटलं आता उठते आणि ब्लॉग वगैरे स्टार्ट करते. माझी फ्रेश होते म्हटलं आज. तर आज थोडंसं बरं वाटतं आहे आणि थोडंसं बरं वाटत पण नाही. तर म्हणून आज थोडीशी काळजी घ्यावी लागेल, जास्त लगेच हे नाही करावं लागेल. चला इशू झोपलेली, अजून तिचा टिफिन बनवते. आधी चहा घेते, तिचा टिफिन बनवते. दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शॉर्ट नक्की बघा. तुम्ही संक्रांतीचा ब्लॉग तर बघितला असेल तर मी दुपारपर्यंत शूट केलेलं आहे. आणि तोपर्यंत मला एकदम व्यवस्थित वाटत होतं, म्हणजे अजिबात मला त्रास वगैरे काहीच होत नव्हता. पण दुपारपासून जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर काय त्रास झाला मलाच कळलं नाही. पण तरी पण मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला, थोडीशी फ्रेश होती, ब्लॉग एडिट केला वगैरे सगळं. पण दुसऱ्या दिवशी काय झालं तेच मला कळलं. दुसऱ्या दिवशी पण नाही, सॉरी, रात्री जेव्हा झोपली ना तर रात्रभर झोप पण आली नाही, खूप ताप, परत म्हणजे खूपच त्रास होत होता मला. रात्रभर झोपली नाही. परत सकाळी दवाखान्यात गेली तेव्हा कुठं म्हणजे दुपारपासून काल बरं वाटायला लागलं. पण मी काल दिवसभर आराम केला. तर म्हटलं आता आज सगळी रुटीन. आणि काल जयू पण गावाला गेली, म्हणून आईनेच सगळं आवरलं. तर आईने खूप काळजी पण घेतली काल माझी, कारण आईची माझी हालत बघितली होती. माझ्याकडनं अजिबात कुठलं पण जायचं नाही, काहीच नाही. तर आता आई विचारूनच गेल्या मी जाऊ का नको मंदिरात, का थांबू आवरू लागू. तर म्हटलं तुम्ही जा, कारण काल पण गेल्या नव्हत्या. तर चला आता चहा वगैरे घेते. तर मी इकडं बनवते शेंगदाण्याची चटणी आणि तुम्हाला दाखवते. इशूला जसं आईने सांगितलं की ती चटणी पोळी वगैरे दे असं, तिला आवडतं. पण म्हटलं जाऊ द्या, ती खाते का नाही खाते, म्हणून ह्याच्या पट्ट्याला शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या बनवते. तर तुम्हाला दाखवते. म्हणजे अजून पूर्ण रेडी झाली. मी इकडे कांदे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती फ्राय करण्यासाठी. तर कांदे थोडेसे फ्राय झाले. याच्यात आता मसाला जाईल. मसाला म्हणजे लाल चटणी, हळद, थोडेसे जिरं आणि नॉर्मल गरम मसाला. तर आधी मसाला फ्राय करण्यासाठी नॉर्मल पाणी टाकते. तिळची चटणीचा रोल इशूला पण खूप आवडतो, पण टीचरांचं असं तुम्हाला बोललीच मी, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत भाजी पोळी द्यायची आणि तुम्ही शनिवारी काही पण देऊ शकता. म्हणून मग आता चटणी करून घेते, मग पोळ्याच टाकायच्या राहील. तर आता मसाला फ्राय झालेला आहे. त्याच्यात आता एक म्हणजे एवढं पाणी टाकते, 1 ग्लास थोडं कमी. याच्यात थोडंसं आता हळद आणि मीठ टाकते. तर मी इकडे करते पोळ्या आणि तिच्यासाठी आहे तुम्ही भाजी बनवली. आता तुम्ही बघितलीच, शेंगदाण्याची चटणी केली आणि तिला कांदे वगैरे टाकून, म्हणजे असं तिला कोणत्याच भाजीत कांदे आवडत नाही. पण मी जेव्हा चटणी करते ना, ती कांदे व्यवस्थित फ्राय करून घेते, म्हणजे तिला समजतच नाही मम्मीने कांदे टाकले असं. मग ती खाऊन घेते त्यानंतर. आणि तिला ती शेंगदाण्याची चटणी खूपच आवडते, म्हणजे ती शेंगदाण्याच्या चटणीला शेंगदाण्याची भाजी बोलते आणि ती तिला खूप आवडते, म्हणून मी तिला करत राहते मधून. आणि आत्ता मी बनवते पोळ्या तिच्यासाठी आणि माझ्यासाठी, कारण मला बरं नाही म्हणून मी पोळ्या खाते आणि बाकीच्यांसाठी भाकरी बनवायच्या होत्या. त्यानंतर आई आल्या मंदिरातनं आणि आईने केली सकाळची पूजा. आणि मग माझ्या पण इकडे पोळ्या वगैरे टाकून झाल्या होत्या. आणि तुम्हाला जसं बोलली, मला आणि इशूला पोळ्या आणि बाकीच्यांसाठी भाकरी बनवल्या होत्या.
कारण त्यांना भाकरी आवडतात, ज्वारीची भाकर आहे ही म्हणून त्यांना जास्त आवडते. आणि भाजी आहे तर पालकची भाजी बनवायची होती म्हणून त्यांच्यासाठी भाकरी, पालकची भाजी आणि मिरच्या फ्राय केल्या होत्या. आणि मी पूर्ण म्हणजे एवढं काही शूट केलं नाही, कारण मला अजून तो त्रास व्हायला लागला होता. मी सकाळी पटापट आवरून तो घेतलं, पण नंतर अजून तो त्रास चालू झाला मला. आणि इकडं इशूला मी बदाम खाऊ घालते. जोपर्यंत मी तिच्या तोंडात टाकत नाही तोपर्यंत ती मॅडम खाणार नाही, म्हणून तिच्या हातात द्यायचं, मग ती सोलून खाईल. त्यापेक्षा मीच तिला सोलून तोंडात टाकून देते. आणि इकडे तिच्या करायच्या होत्या पोण्या. आणि खरंच मुलगी खूपच समजदार असते, हे कळतं. जेव्हा मी आजारी होती ना तेव्हा ती म्हणजे बरं वाटत नव्हतं ना, तेव्हा ती माझं डोकं व्यवस्थित दाबून द्यायची, परत माझी काळजी पण घ्यायची. आणि आज पण तिने काही त्रास दिला नाही. म्हणजे उठली ना, आंघोळ वगैरे झालं ना तिथं, उठली पण लगेच. रोज आहे तर मी खूप आवाज देते तेव्हा ती उठते. आणि आज आहे तर तिची उठली, मस्त आंघोळ वगैरे करून घेतली. आई मंदिरात गेल्या होत्या म्हणून तिची आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच तिने तिचाच युनिफॉर्म टाकून घेतला. मी तर असं कधीच टाकत नाही, जेव्हा मला बरं नसतं तेव्हा युनिफॉर्म मीच टाकून देते, कारण तिला त्या शर्टच्या बटन वगैरे लावता येत नाही. पण आज तिने ट्राय केलं आणि तिने युनिफॉर्म वगैरे टाकला. आम्ही फक्त पोण्या टाकून दिल्या आणि सॉक्स वगैरे टाकले तिला. तर इकडे तिला चटणी पण रेडी झाली होती, चटणी. आणि ती बोलली की स्नॅक्सला काय ते दे मम्मा. तर त्या दिवशी आम्ही डीमार्टमधनं जे म्हणजे क्रीम बिस्किट आणला होता ना तो देते तिला. आणि तिला हाय तर क्रीम बिस्किट खूपच आवडतो, तर म्हटलं तिला आज टिफिनला देते. आणि त्या दिवशी आम्ही डीमार्टमध्ये आणले तिला बिस्किट वगैरे, पण तिला ती आठवण नव्हती की मम्मीने क्रीमचे पण घेतले होते असं. पण मी तिला आज टिफिनला देऊन दिलं. मग तिची पूर्ण तयारी वगैरे झाली आणि बसचा टाईम झाला. तर आई तिला सोडायला जात होती. टिफिन तर पॅक झाला होता, पण म्हटलं बॉटल वगैरे पण त्याच्यात पाणी वगैरे टाकून घेते. आणि आई तिला म्हणजे टिफिनची बॅग वगैरे घेऊन आई गेल्या. मग ती स्कूल बॅग घेऊन जाणार होती. आणि त्यांची सध्या आहे तर डान्स प्रॅक्टिस चालू आहे, कारण अॅन्युअल फंक्शन आहे त्यांच्या इथं. ते तर ब्लॉग मी तुमच्यासोबत असा शेअर करेलच. आणि जायच्या वेळेस ती व्यवस्थित बाय वगैरे करून जाते. नंतर गेली ती स्कूलला. आणि त्यांचं तुम्हाला बोललीच मी डान्स प्रॅक्टिस चालू आहे ना, म्हणून 2 पिरियड होता, नंतर ते डान्स घेता. अजून तशी डेट काही रिव्हील झाली नाही कोणत्या डेटला आहे ते फंक्शन असं, पण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला सांगेलच. पण डान्स प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. आणि त्यानंतर मॅडमांचा पसारा, म्हणजे कोणतीही बुक कुठं पण ठेवलेली असते तिची. पण त्या दिवशी आम्ही देवाचा फोटोशूट केलं होतं आणि तो क्राफ्ट पेपर पण हे सामावून ठेवला आहे. तिला कशाला लागत असेल, पण एवढा पसारा करून ठेवते विचारूच नका. आणि जी मागे डॉल होती ना ती प्रतापपूरच्या मागच्या यात्रेत घेतली होती, पण त्याचा हात वगैरे सगळा काढून टाकलेला आहे तिने. आणि त्यानंतर मी घराला आज झाडू वगैरे मारला. आणि आता किचन म्हणजे भांडी घासते. आणि तेवढ्यात भाजी पण झाली होती. एका साईडला आईने भाजी वगैरे टाकून दिली होती. आणि मग मी भांडे वगैरे घासते. भांडे घासून लगेच किचन पण क्लीन करून घेतला, कारण तुम्हाला बोलीस मी मला अजूनही बरं वाटत नाही आहे. पण मी तसंच आवरत होती, कारण झोपून राहिले म्हणजे अजून जास्त त्रास होईल म्हणून मी उठली आणि पटापट आवरलं. आणि इकडे किचन वगैरे क्लीन करून झाला होता. आणि आत्ता वाजलेत फक्त 9:15 आणि मी खूप पटापट आवरलं. त्यानंतर रूममध्ये आली आणि आता थोडंसं आराम करते, मग बोलेल तुमच्यासोबत. तर आत्ता आहे तर वाजले तर 1:30 वाजले आत्ता. आणि तसं म्हणजे माझा 1 वाजता उठली, जेवण वगैरे केलं आणि शेंगदाण्याची चटणी, पालकची भाजी होती ती खाल्ली. आणि त्यानंतर पीठ पण संपलं होतं गव्हाचं. आणि ते इशूचा टिफिन राहतो ना तर रोज तिला पोळ्याच द्यावे लागतं ना, म्हणून मग पीठ म्हटलं आईंना म्हटलं आपण दोघंजण मी गाळते म्हटलं. पण आई म्हटल्या की नको तू एकटी गाळू, मी तुला हेल्प करते असं. मग आई आणि मी दोघांनी ते पीठ गाळलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी साडीनेच पीठ गाळते, कारण साडीने जेव्हा पीठ गाळलेलं असतं तेव्हा पोळ्या खूप छान येतात, एकदम पांढरे शुभ्र येतात. इशूला त्याच्या पप्पांना म्हणजे असं साडीने गाळलेल्या पिठाच्या पोळ्या जास्त आवडतात. चाळणीने पण काढू शकतो आपण, पण ते थोडंसं असं लाल लाल वगैरे येताना, म्हणून आम्ही असं गाळतो. आणि इकडं पीठ गाळून झालं होतं आणि ते व्यवस्थित भरलं. ही व्यवस्थित भरली ना हे डबं तर व्यवस्थित पुरतं ते. आणि ते व्यवस्थित ठेवून दिली ती मागे. आणि त्यानंतर इशू यायच्या आधी म्हटलं कपडे वगैरे काढून घेते. तर आता वाजलेत 2:30 आणि पीठ वगैरे गाळून घेतलं. लगेच मी कपडे वगैरे काढायला घेतले. आणि बाहेरचं वातावरण तर बघू शकता तुम्ही, अजिबात ऊन नाही, एकदम पावसाचं वातावरण सारखं 2 दिवसापासून. काय झालं काय माहिती, खूप गरम पण होतंय. कपडे वगैरे काढले तेवढ्यात इशू पण आली. आणि आता 3:45 झालेली. कुरकुरी खाते आणि मी ॲपल खाते. आणि तुम्हाला बोललीच ना खूप पावसाचं वातावरण आहे. त्यानंतर रेवाचे इकडे संक्रांती स्पेशल फोटोशूट पण केलं आहे. तुम्ही त्याचे सगळे पिक बघा, मग बोलू आपण पुढे.
तुम्ही बघितलंच रेवाचे फोटोशूट, तर कसे वाटले हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि ते फोटोशूट आहे तर संक्रांतीच्या दिवशी केले होते. क्यूट दिसत होते, तुम्ही बघितलंच. कारण मला जेव्हा ते पीक आले ना, मी जेवढी खुश झाली तर विचारूच नका. कारण रेवाने ते फोटो खूप छान म्हणजे काढू दिले. त्याचे पोज पण खूप छान आहेत, एकदम मस्त असे फोटो आलेले तिचे. आणि तो ब्लॅक कलरचा ड्रेस पण तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता. तर म्हटलं असं म्हणजे पीक होते फक्त माझ्याकडे, आणि म्हणून म्हटलं स्पेशल ब्लॉग घेण्यापेक्षा इथं या ब्लॉगमध्ये ॲड करते. तर आता इशू चहा बिस्किट म्हणजे दूध बिस्किट खाते आणि मी पण चहा घेते. तर कसा वाटला हा ब्लॉग आजचा आणि माझी आजची रुटीन, परत रेवाचे फोटो, ते सगळं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं, रेवाचा कोणता पीक आवडला ते पण कमेंट करून सांगा. तिकडे TV चालू आहे ना, म्हणून तिथं चालू आहे लवकर कर मम्मा असं. तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.